कुठं कधी काय बोलाव काय कळत नाही तुला. तुम्हासनीच काय बी कळना झालं आहे. अगं मावशे बा म्हाळसाताईसनी भेटाय गडावर गेला आहे आणि तुम्ही मला सांगितलं बी नाही. अगं तुझ्या भल्यासाठी सांगितलं नाही आणि तुला सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतं का त्याला? नाही. आणि आता बी मी त्याला माघारी घेऊन येणार आहे. नग असं काय करू नग बानू. अगं म्हाळसा देवीसनी बोलून काय बाय वाट निघल आणि त्या म्हणल्या ना तर तुला जेजुरीतनं कुणी बी जाऊ देणार नाही. म्हाळसाताई मला काय बोलल्या तरी चाल, पण माझ्या बाला काही बोलल्या तर मी शांत बसणार नाही. अगं आता गडाव कोण आज्याला काय बोलल? अरे अगोदर बोललं आहेत. माझा बा म्हणून त्याला गडाची पायरी बी चढू दिली नाही त्यांनी. आणि आता बी असंच झालं तर? तू अगोदर शांत व्हाय. असं काय बी होणार नाही. अगं समधी असतील ना तर ते काय बी होऊ देणार नाही तसं. मावशे उगा तू मला आता थांबवू नगस. आता मी बाला माघारी घेऊनच येणार. बानू अशी डोसक्यात राग घालून घेऊ नग बाई. म्हाळसा देवीसनी कळलं ना तू गडावर आहे त्या काय करतील सांगता येत नाही बाई. त्यासनी काय करायचं आहे ते करू दे, पण आता म्या नाही थांबायची. बानू बानू अगं थांब की. बानू तुला कोणी सांगितलं होतं का समजा सांगाय? आजी आल्यावर कळलंच असतं ना तिला. मला ते बरोबर वाटलं नाही. रंग्या हाते बानूला घे. ती गडाव गेली कळलं तर काय बाई होईल सांगता येत नाही. जा बाबा लवकर. मी आधी जाते. जावा. देवच माया लेकीशी लगीन करायचं म्हणल्यावर मला आबाळ ठेंगणं झालं पाक. तुमची आणि माझी परिस्थिती सारखीच आहे. अंतर केवळ हे आहे की तुम्ही तिचे पिता आहात. आणि सिंहासनावर बसण्याच्या ज्या अधिकाराने तू हा निर्णय घेतला आहेस त्याच अधिकाराने मी बानूला जेजुरी सोडून जाण्यासाठी थांबवलं आहे. मी पाया पडतो तुमच्या.